बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरू होती आणि ही बैठक आता संपलेली आहे। जवळपास 2 तास ही बैठक चालली। सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थितीमध्ये होते। सर्व पक्षांना सद्यस्थितीची माहिती देण्यात आली आहे। सर्व विरोधी पक्षांनी भविष्यात सहकार्य करावं असं आवाहन देखील सरकारच्या वतीनं करण्यात आलंय। पटना बिहार से उन्होंने दिया और उन्होंने साफ तौर पर कहा कि हम आतंकियों को बिल्कुल नहीं बख्शेंगे। हमारा देश जो है पूरी तरीके से दुख में दर्द में डूबा हुआ है और पूरी ज़मीन कहीं भी हम उनको छोड़ेंगे नहीं। ये एक राज्य का विषय नहीं है, ये किसी धर्म का विषय नहीं है, जाति का विषय नहीं है, हमारे देश का विषय है, देश के हर नागरिक का विषय है। कल पूरा देश मातम मना रहा था इस घटना पर, और मुझे लगता है कि जिस तरीके से हमने इसके पहले भी रिटेलिएट किया, पाकिस्तान को जवाब देने का काम किया एयर स्ट्राइक के माध्यम से, मुझे लगता है कि अभी समय आ गया है कि पूरी तरीके से पाकिस्तान को उसकी जगह जो है दिखानी चाहिए। और मुझे पूरा विश्वास है हमारे प्रधानमंत्री पूरी तरीके से वो रवैया अपनाएंगे। सर, मराठीमध्ये प्रश्न होता की सर्वपक्षीय बैठक झाली आहे, काय शिवसेनेने भूमिका मांडली आहे? एकनाथ शिंदे स्वतः काश्मीरात आहेत, त्याबद्दल बघा, आज सरकारच्या माध्यमाने रक्षामंत्री राजनाथ सिंगजी यांच्या माध्यमाने सर्वपक्षीय बैठक बोलवली गेली। आज सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळे नेते उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये एक सूर सगळ्यांचा होता की जो कुठला निर्णय सरकार घेईल किंवा घेते आता, त्या निर्णयाबरोबर पूर्णपणे सगळ्या पार्टीज उभ्या आहेत। आज हा कुठल्या पार्टीचा विषय नाही आहे, हा कुठल्या एका पक्षाचा विषय नाही आहे किंवा राजकारणाचा विषय नाही आहे, हा पूर्णपणे देशाचा विषय। या देशाच्या विषयामध्ये पूर्णपणे पूर्ण ताकदीने सर्व पक्षाचे नेते आज प्रधानमंत्री यांच्याबरोबर उभे आहेत। आणि मला वाटतं जे निर्णय आता घेतलेले आहेत, इंडस वॉटर ट्रीटी असेल किंवा अटारी क्लोजरचा विषय असेल किंवा सार्कच्या विजाचा विषय असेल, हे सगळ्या विषय जे घेतलेले आहेत त्याचं आम्ही स्वागतच करतो। पण ह्याच्यापेक्षा कडक असा निर्णय हा सरकारच्या माध्यमाने घेतला पाहिजे, मोदीजींच्या माध्यमाने घेतला पाहिजे, जेणेकरून पाकिस्तान फंडेड टेररिझम जे भारतामध्ये गेले अनेक वर्ष सुरू आहे, ते टेररिझम कुठेतरी थांबलं पाहिजे। आज काश्मीरमध्ये जर आपण पाहिलं की काश्मीर गेल्या 5-7 वर्षामध्ये 370 लावलं, त्याच्यानंतर शांत जे स्टोन पेल्टिंग पूर्णपणे 2014 नंतर बंद जर झाले असतील, तर मला वाटतं स्टोन पेल्टिंग 370 नंतर बंद झाले। त्यानंतर तिथे एम्स बनायला लागले, चांगले रस्ते बनायला लागले, लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळायला लागले, टुरिझम वाढलं। हे जे आहे हे पाकिस्तानला भगवत नाही, म्हणून पाकिस्तान फंडेड टेररिझम ऑर्गनायझेशन्सला पूर्णपणे सपोर्ट करून या दहशतवाद माजवण्याचं काम ह्या काश्मीरमध्ये होत आलेलं आहे। त्याचंच कालचं उदाहरण होतं। आजपर्यंत टुरिस्टवरती कधी हमला झाला नव्हता, या टुरिस्टवरती देखील हमला करून